सातारा येथे नुकताच पार पडलेल्या हिंदकेसरी स्पर्धेत हिंदकेसरी पदाचा मानाचा किताब प्राप्त केलेल्या पैलवान महेंद्र गायकवाड यांचा सत्कार सातारा जिल्ह्यात प्रथमच फलटण येथे फलटण नगरपालिकेमध्ये पार पडला। नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले। कुस्ती या क्षेत्रातील त्यांच्या या खेळाबाबत फलटण तालुक्यातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी फलटण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पुढील वाटचालीसाठी शिफारस करणार आहोत असे प्रतिपादन नगराध्यक्ष यांनी केले। या सत्काराबद्दल भारावून जाताना महेंद्र गायकवाड यांनी सांगितले की सातारा जिल्हा नेहमीच मला प्रेम आणि पाठिंबा मिळालेला आहे। पहिली महाराष्ट्र केसरी मी साताऱ्यामधूनच खेळलो, त्यावेळी सुद्धा मला साताऱ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता। इथून पुढे या खेळात सातत्य राखून भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे। उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांनी या सत्काराबद्दल आणि फलटणच्या कुस्ती खेळातील परंपरेबाबत समाधान व्यक्त केले। तसेच वाकरी तालुका फलटण येथील नामवंत पैलवान जयदीप गायकवाड यांनी हिंदकेसरीच्या लढतीच्या वेळी हाताची सांड काढणे या डावाबाबत झालेल्या चर्चेबाबत स्पष्टीकरण देऊन बचावात्मक खेळ करताना हाताचा पवित्रा घ्यावा लागतो, त्यामुळे गैरसमज झाला होता असे स्पष्टीकरण केले। भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस श्री जयकुमार शिंदे यांनी फलटण तालुक्यातील सर्वांच्या वतीने त्यांचे या विषयाबद्दल कौतुक करून फलटण येथे सत्कार स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले। आपण या कुस्तीची परंपरा जपणारं गाव आहे। फलटणमध्ये शुक्रवार पेठ तालीम असेल, सोमवार पेठ तालीम असेल आणि पाचपती चौक तालीम असेल आणि रविवार पेठ तालीम असेल, या ठिकाणी कुस्त्या आजही खेळल्या जातात। आज शुक्रवार पेठ तालीममध्ये साधारण 600 मुलं, म्हणजे 10 वर्षाच्या मुलापासून ते 30-35 वर्षाच्या मुलापर्यंत आज कुस्त्या करतात। तिथं राहुल सरक म्हणून पैलवान आहेत, ते वस्ताद म्हणून तिथं काम पाहतात। म्हणजे फलटण शहर ही संस्थानिक नगरी आहे। तिथं या परंपरेला कुस्ती खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या ठिकाणी आपल्या देशामध्ये हिंदकेसरी म्हणून तुम्ही जो बहुमान मिळवला आणि बहुमान मिळवल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच फलटणला आला, त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या आमच्या फलटण शहराच्या वतीने नगराध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो। आणि जे शिंदे साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब यांच्याकडं जर आपल्या कुस्ती संघटनेच्या संदर्भात आपल्या कुस्तीगिरांचे काय प्रश्न असतील तर हे मांडण्याचं काम जरूर केलं जाईल। मी एवढी ग्वाही देतो आणि माझी आता बंदच अवस्थेत आहे, तर त्याचं पुनर्जीवन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? शासनाला कोणतं आवाहन करा? नक्कीच शासनानं त्यांना योग्य ते मानधन देऊन ते कोचेस देखील नियम करून आपले सर्व तालीम चालू केले। त्याच्या हातालाही जाऊन गेली एवढं झालं, बाकी काय एवढं नाही। असं लाल बोट लावण्यासाठी एवढं काय नाही, कारण तो डावच होता ते काढल्यानंतर जर बचावात्मक पवित्रा घेताना तेवढा हात फिरगाळतोच, म्हणजे ह्या डावामध्ये केरळचा असेल किंवा जसं आपल्या निमेश पडे तर देखील हात त्या ठिकाणी मोडलेला आहे आणि त्यामुळे सगळंच त्याला लागले आहे। असं काय नाही, तो डाव अगदी प्रॉपर आहे। हां, हे काय पृथ्वीराज ही अगदी घरातलाच पैलवान आहे आपल्या आणि खेळामध्ये फक्त बचावात्मक पवित्रा करताना बोजा पडला त्याच्यावर
थोडंफार त्याला विरोध आहे. कोणता डाव होता म्हणले वस्ताद? तो हाताची सांड काढली म्हणून डाव आहे. कुस्ती क्षेत्राविषयी हे शासनाकडून तुमच्या अजून काय अपेक्षा काय आहे? आपला दोन दिवस की कारण पहिले मी हिंदकेसरीला दिवाळी पद्धतीने माझी सरकारकडून विनंती आहे की आम्हाला पण आमचं दिवाळी पद्धती बाबांनी सरकारला रिक्वेस्ट करा. हा खेळ पुढे चालूच राहणार आहे ना अजून कुस्तीचा तुमचा? हो अजून कुस्ती चालू आहे. पुढचं लक्ष काय आहे आता खेळाच्या संदर्भात? नक्कीच आता एशियन गेम घेत राहिलं आहे ते मी सहभाग घेत आहे तिथे आणि नक्कीच महाराष्ट्राला आपल्या ऑलिम्पिकचं मेडल आणायचं. सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं खास करून आज फलटणच्या दृष्टीने एक ऐतिहासिक असा दिवस आहे. आज हिंदकेसरी पैलवान महेंद्र गायकवाड साहेब यांचं आज फलटण शहरामध्ये खास करून आपल्या फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आपल्या सर्वांची लाडकी नेते आदरणीय शमशेरदादा यांच्या हस्ते आज आपण त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान केला. तर आमच्या दृष्टीनं गायकवाड साहेब खूप आनंदाचा दिवस आहे आज की एवढी मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या फलटण नगरपालिका शहरामध्ये आपण आला आणि आपण ज्या पद्धतीनं मेहनत करताय त्याचं यश आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं मिळालेलं आहे. आज आपण जे मेहनत करून आपलं स्वतःचं वैभव या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून आज फलटणच्या जनतेच्या वतीनं मी आणि सन्मान्य आमच्या सर्वांचे नेते आदरणीय शमशेरदादा आणि सर्व नगरपालिकेचे नगरसेवक असतील सभापती असतील सर्व फलटण शहराच्या वतीनं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण तुमच्या वाटचालीसाठी आमच्या फलटण तालुक्याच्या वतीनं त्या तालुक्याचे नेते आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील आपल्या सुशील पाटील साहेब असतील याच्या वतीनं आणि खास करून आमचे नेते नगराध्यक्ष शमशेरदादा यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन. तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण ज्या ज्या काही इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि आज आपण महाराष्ट्र केसरी झाला त्यानंतर हिंद केसरी झाला आता इथून पुढं आपलं जे काही यश असेल आपण भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळेला आपलं यश आम्ही बघू त्यावेळेला आम्हाला खूप खास करून आमच्या तालुक्याला खूप आनंद होईल आणि आपण जी इच्छा व्यक्त केली की शासनाच्या स्तरावर ज्या काही तुम्हाला आमची मदत लागेल आदरणीय दादा असतील आदरणीय आमचे माजी खासदार रणजितदादा असतील यांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आमदार साहेब असतील यांच्या वतीनं ग्वाही देतो की तुम्हाला ज्या काही अडचणी आमच्याकडून येतील अडचणी जिथं येतील त्या अडचणी आम्हाला तुम्ही सांगा त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा या ठिकाणी केला जाईल. आपण आलात आमच्या या तालुक्यातल्या नव्या तरुण पिढीला आपण जे मार्गदर्शन केलं ज्या पद्धतीनं आपण जो संघर्ष उभा करून ज्या पद्धतीनं आपण कष्ट घेतले आणि नव्या पिढीला एक आदर्श आपल्या पद्धतीनं निर्माण झाला. आपलं वय विचार करताच भाऊनी सांगितलं त्या पद्धतीने की वय आपलं 23 आहे. आपल्याला खूप मोठं यश पुढच्या पत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पडायचं. आपण आलात खूप खूप आपला धन्यवाद. आपल्या पुढच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.